भावांनो, करंट अफेअर हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आज आपण महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत, ज्याची शक्यता हे कमीत कमी 70 ते 80% तर आपल्या पेपरमध्ये उतरणारच आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, आपली मेहनत सांगते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला पाहूया. 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक निधीत तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं पर्याय आहेत मित्रांनो. एक शेती विकास, दुसरा आहे संरक्षण आणि तंत्रज्ञान, तिसरा आहे रेल्वे विस्तार आणि चौथा आहे शिक्षण. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे संरक्षण आणि तंत्रज्ञान. ऑप्शन क्रमांक बी. सविस्तर माहिती बघूयात. भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानात विकसित करण्यासाठी यावर्षी सर्वाधिक बजेट देण्यात आले आहे. यामुळे संरक्षण निर्यातीत एक्सपोर्ट वाढ होण्यास मदत होईल. एवढं लक्षात. रोज सकाळी 7 वाजता मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर करंट अफेअरचा डेली क्लास अपलोड केला जातो. यामध्ये महत्त्वाचे 10 प्रश्न घेतले जाते, जे तुमच्या परीक्षेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, होऊ शकते तुम्हाला सर्वांना नवीन चॅनल असल्यामुळे काहीतरी याच्यामध्ये वेगळं वाटत असावं, पण एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, आपला अनुभव आहे, आपला यामध्ये तयारी आहे. कमीत कमी 4 ते 5 वर्षाच्या तयारीनंतर आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. तुमचा प्रतिसाद आला तर आपण लवकरच एक मोठी सिरीज चालू करणार आहोत मित्रांनो. पण एवढं मात्र नक्की की आपला कंटेंट हा जबरदस्त तुम्हाला तुमच्या कामामध्ये पडणार आहे. मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला पुढं चालून पण असेच व्हिडिओ मिळत राहतील. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहेत. महाराष्ट्र सरकारने नुकतीच कोणती नवीन शैक्षणिक योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षामध्ये कधी ना कधी हा येऊ शकतो मित्रांनो. IMP क्वेश्चन तुमच्या नोट्समध्ये आत्ताच लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून याची कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, याचे पर्याय बघूयात आपण. अ. माझी शाळा सुंदर शाळा. ब. स्मार्ट शिक्षण योजना. क. महाराष्ट्र डिजिटल ई लर्निंग मोहीम. आणि ड. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र डिजिटल ई लर्निंग मोहीम. महाराष्ट्र डिजिटल ई लर्निंग मोहीम. सविस्तर माहिती बघूया. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामुळे डिजिटल शिक्षणातील इथं दुरी पाहिजे होतं मित्रांनो, सॉरी टायपिंगमुळे काय झालं, दरी कमी होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न लगेच बघूया. तिसरा प्रश्न हा सर्वांच्याच आवडीचा आहे मित्रांनो. आता चालू आहे, तुम्हालाही माहिती आहे, IPL आता चालू आहे. क्रिकेटचे खूप सारे फॅन्स आपल्याजवळ पण आहे, आपल्या चॅनलवर पण खूप सारे फॅन्स असतीलच, सबस्क्रायबर. मित्रांनो, तिसरा प्रश्न. IPL 2026 मध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे भारतीय? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंग. मित्रांनो, लक्षात ठेवा, अर्शदीप सिंगने त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यंदाच्या हंगामात सर्वात जास्त 50 बळींचा टप्पा गाठून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, 50 बळींचा टप्पा गाठून, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आपला एक प्रोफेशनल स्वभाव आहे. आपण फक्त IPL बघतो, पण त्याच्यामध्ये काय घडामोडी होतात हे आपण कधीच बघत नाही. त्याची आपल्याला गरजच वाटत नाही. आपल्याला सरळ आहे, मजा येऊन राहिली, पाहायचं, सोडून द्यायचं, संपला विषय. पण मित्रांनो, करंट अफेअरमध्ये याचं सर्वात जास्त लक्ष द्यावं लागते. पाहिल्यानंच होत नाही, तर त्याच्यामधल्या बारकाई पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यावरच प्रश्न बनतात आणि तेच आपल्या परीक्षेमध्ये उतरतात. यासाठीच तुम्ही तुमच्या भावाला सबस्क्राईब करून ठेवून द्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण त्याचं सर्व पाहून घेऊ. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक चौथा. पीएम किसान सन्मान योजनाचा 17वा हप्ता कोणत्या महिन्यात वितरित करण्यात येणार आहे हा प्रश्न आहे. याचे आपण उत्तर बघूया. ए. एप्रिल 2026, मे 2026, जून 2026 की जुलै 2026. याचे जे योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. 2026. मित्रांनो, हा हप्ता दर 4 वर्षांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या मार्फत वितरित केला जातो, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि हा 17वा हप्ता म्हणून वितरित करण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यानंतर याची माहिती बघूयात आपण. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये वार्षिक जमा करण्याच्या
योजनेच्या पुढील हप्ता याच महिन्यात जमा करण्याचे नियोजन केले आहे मित्रांनो. पण कन्फर्म सांगता येणार नाही की हा आजच याच महिन्यात होणार की पुढच्या महिन्यात होणार, कारण की सरकारच्या तारीख ज्या आहे त्या मागं पुढं होत राहतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. एका वर्षामध्ये 6,000 रुपये दिल्या जाते मित्रांनो. किती रुपये दिले जाते एका वर्षामध्ये? 6,000 रुपये दिल्या जाते. हे कसे दिले जाते? प्लस 4 महिन्याने. दर 4 महिन्यांनी हे 2-2 हजाराचा टप्पा आपल्या खात्यामध्ये टाकला जातो. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊयात आपण महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5वा आहे. 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आशियन गेम्स यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? याचे पर्याय आहेत मित्रांनो: भारत, ब चीन, क जपान आणि ड दक्षिण कोरिया. याचे अचूक उत्तर आहे जपान. याचे अचूक उत्तर काय आहे मित्रांनो? जपान. याची सविस्तर माहिती बघूया. जपानमधील नागोया शहरात या स्पर्धेचे आयोजन होणार असून भारत यात मोठ्या ताकदीने उतरण्याची तयारीत आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवर असंच तुम्हाला काहीही दाखवण्यात येणार नाही आहे, मुद्देसूद दाखवण्यात येणार आहे. खूप सारा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, याच्या मागे खूप सारा अभ्यास आहे. तुम्हाला वाटत असेल की काहीही टाकल्यानं होत नाही, तर नाही मित्रांनो. आपल्या चॅनलवर फक्त व्ह्यूज यावे आणि काहीही टाकावं हा उद्देश नाही, व्हिडिओची लांबी वाढावी हाही उद्देश नाही. उद्देश एवढाच आहे की आपण ज्या परिस्थितीतून गेलेलो आहोत त्या परिस्थितीची जाण ठेवून तुमच्या पण साठी एक जबरदस्त सिरीज आपण लवकरच सुरू करणार आहोत. मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरच्यावर याचे जे आहे नोटिफिकेशन येत राहतील. आणि कमेंट्समध्ये तुमचा कमेंट काही ना काही चालू ठेवा मित्रांनो. काय आहे की यूट्यूबचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही कमेंट ठेवसाल, लाईक ठेवसाल, तर याची रीच वाढते आणि व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचते. जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर माहिती आपली जास्त विस्तार होऊन जाईल. तर तुमचं काम आहे की आपल्या भावाला सोबत साथ द्या. ठीक आहे मित्रांनो, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नुकताच सर्वोत्कृष्ट पर्यटन जिल्हा 2026चा पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्न काय म्हणते माहिती आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नुकताच सर्वोत्कृष्ट पर्यटन जिल्हा 2026चा पुरस्कार मिळालेला आहे? याचे पर्याय बघूयात मित्रांनो. औरंगाबाद, म्हणजेच आता जे त्याचं नामकरण झालं संभाजीनगर. बी सिंधुदुर्ग, क सातारा आणि ड नागपूर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याला. माहिती आहे, सिंधुदुर्गमधील ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य समुद्र किनारपट्टी पर्यटनाला मिळालेल्या चालनेसाठी केंद्र सरकारने हा गौरव केला आहे. प्रश्न क्रमांक 7वा. नुकतेच चर्चेत असलेले सागरी शक्ती हे लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडले? मित्रांनो कोणत्या 2 देशांमध्ये पार पडले? याचं ऑप्शन आहे महाराष्ट्र आणि अमेरिका, भारत आणि फ्रान्स, भारत आणि श्रीलंका आणि ऑप्शन क्रमांक ड भारत आणि बांगलादेश. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो भारत आणि श्रीलंका. याची सविस्तर माहिती बघूया. हिंद महासागरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ही संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो महत्त्वाचं आहे की हिंद महासागरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ही संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8वा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI 2026च्या पहिल्या तिमाही भारताचा विकास दर GDP किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचे ऑप्शन आहे 6.5%, 7.1%, 7.5%. ऑप्शन डी आहे 8.0%. तर याचं अचूक उत्तर आहे 7.1%. मित्रांनो औद्योगिक क्षेत्रातील वाढ आणि वाढती मागणी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती कायम राहील असा विश्वास RBI ने व्यक्त केला आहे. मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा. आजचे चालू घडामोडी डेली करंट अफेअर्स तुमचा शेवटचा प्रश्न आहे. हा कमेंटमध्ये सांगा की सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? याचे ऑप्शन आहे रमेश बैस, बी CP राधाकृष्ण, क भगतसिंग कोश्यारी की ड उत्तरमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा दुसरे कोण आहेत ते पण उत्तरमध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर ही माहिती अशी आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी कामात पडते. मित्रांनो रोज अशाच माहिती आपल्या चॅनलवर प्रकाशित केल्या जातात सकाळी 7 वाजता. करंट अफेअरबद्दल रोज आपल्या चॅनलशी जुळून राहा, जे की तुम्हाला प्रत्येक दिवशी
रोज नवीन नवीन माहिती अपडेट होत राहील मित्रांनो. चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोचवा. त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तेव्हा उद्या सकाळी 7 वाजता आपल्या व्हिडिओवर नक्की हजर राहा. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.